जबाबदारी असते, जोखीम पत्करणारी, इंग्लिश मध्ये म्हणतो रेस्पॉन्सिबल. आपण 25 मार्चला कोणता सण साजरा करतो? 25 मार्चला कोणता सण साजरा करतो? दुधाचा मरीला संदेश. आणि दुधाने काय सांगितलं? O Virgin, when you obey the mother of our Savior. देवाने तुझी निवड केलेली आहे. To give his son to the world. त्याचा पुत्र जगाला देण्यासाठी. मोठी जबाबदारी आहे, जोखीम आहे. कसं शक्य आहे? मी काय राजघराण्यातील नाही, श्रीमंत कुटुंबातील नाही. मरीने सांगितलं कसं शक्य आहे? देवाला काही अशक्य नाही ना. काळ्यापुरत मेघाला चंद्रिकडे असता, वेड्यावाकड्या रेषेवरती सरळ मिळणारा परमेश्वर तुझ्या मावस बहीण अनिशिका उतारपणात सुद्धा बरोबर आहे. मरियाला कन्व्हिन्स केलं आणि मग काय मरिया उद्गारली? And Mary said yes, and Mary said yes, and Mary said yes when she knew that it was the will of God. किती जबाबदारी स्वीकारली. ही कोणती जबाबदारी होती? जी जबाबदारी आदाम आणि एवेला पारादीस बागेत नंदनवनात दिलेली होती, ही जबाबदारी त्याने झुगारली. म्हणून आजच्या दिवसाचं पहिलं वचन काय सांगत आहे? नियमशास्त्र असणारे धर्मग्रामासारखं दुसरं धर्मग्राम नाही. आज्ञा विधी नियमशास्त्र पाळणारे ते किती पाळतात ते मी नंतर सांगतो. आदाम आणि एवेने आज्ञा भंग केला, जबाबदारी झुगारून दिली. पाप आलं, मूळ पापाचा कलंक लागला आणि त्यानंतर मनातून त्या पारादीस बागेतून आपल्याला परमेश्वराने घडलं. परमेश्वराचं स्वप्न होतं आणि असं म्हणतात मरिया माता म्हणजे विधात्याला पडलेलं स्वप्न. कारण देवाचं अखिल मानव जातीवरती प्रेमाचं स्वप्न होतं, ते देवाला पूर्ण करायचं होतं. ही मोठी जबाबदारी मरियाला दिलेली होती. मरियेच्या जबाबदारी अगोदर आपण जुन्या कराराची पानं चालूया. देवाने मोशेला सांगितलं, मोशे जेत्रोच्या घरी होता, डोंगरावरती त्याची सासऱ्याची शेरडं मेंढरं चालत होता आणि मोशेला परमेश्वराने सांगितलं, माझ्या लोकांची आर्त किंकाळी मला ऐकू येत आहे. आणि मोशेला परमेश्वराने काय वचन दिलं? निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोशेशी हे बोलला, बोलला. देव मोशेशी हे बोलला. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. गुलामगिरीतून लोकांना मुक्त करण्यासाठी 430 वर्ष इस्रायल जनता इजिप्तमध्ये गुलामगिरीत होती. मोशेने नेतृत्व केलं, जोखीम स्वीकारली, जबाबदारी अंगीकारली. अशाच प्रकारची जबाबदारी मरिया मातेला दिलेली होती. अंधाराच्या साम्राज्यामध्ये वावरणारे आपण होते, या पापापासून मुक्त होण्यासाठी मरिया मातेला जबाबदारी दिली. विल यू बी द मदर ऑफ माय सन? माझ्या पुत्राची माता बनण्यासाठी तू होकार देशील का? आणि होकार देताना जोखीम स्वीकारली का? आणि जोखीम स्वीकारताना ही जबाबदारी स्वीकारशील काय? आणि मरिया मातेने ती एक जबाबदार स्त्री म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून ही जबाबदारी स्वीकारली. 24 जून 2023 तुमच्या पॅरिस मध्ये बिशप साबियो आलेले होते. कशासाठी आले होते? कोण सांगेल मग? आता उत्तर देणार ना विसानंतर ऑन द स्पॉट, स्पॉट प्राइस नाही, ऑन द स्पॉट प्राइस. काय असेल बरं त्या दिवशी? काय होतं बरं? काय होतं? इंडक्शन सेरेमनी, इन्स्टॉलेशन सेरेमनी, पदग्रहण सोहळा. फादर संदीप यांचा पदग्रहण सोहळा होता. जबाबदारी स्वीकारण्यासाठी पद आणि ग्रहण, ते पद आहे ते ग्रहण करण्यासाठी हा बिशप राज्याभिषेक. आणि बिशप महाशयाने 3 महत्वाच्या जबाबदारी पात्रांकडे दिल्या. त्यांच्या हातामध्ये साक्रामेंटाची पेटी चावी दिली होती का नाही? त्यांना वेदीजवळ आणि लेक्टन जवळ आणलं, प्रभू शब्द घोषित करण्यासाठी, मिसा अर्पण करण्यासाठी आणि मग कन्फेशनल तुमचा. 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या धर्मगुरू म्हणून बिशप महाशय त्या दिवशी पदग्रहण सोहळा स्वीकारताना, अभिषिक्त करताना महत्वाच्या जबाबदाऱ्या
अभिषिक्तपणा परमेश्वर आपल्याला देत आहे. नंदावनातून हातून लावल्यानंतर पुन्हा तो स्वर्ग हस्तगत करण्यासाठी मिळविण्यासाठी देवाने मरियम मातेला निवडलं आणि जबाबदारी फार महत्वाची होती आणि मोठी होती. योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 1:16 मध्ये आपण वाचतो, त्याच्या भंडारातून, त्याच्या कोठारातून, किंवा आपले कवीला जातात नाही का, मासेमारायला जातात, त्यांचं काय असतात बोटीमध्ये गज, आपलं गज पण असतं आणि खाण पण असतं. गज पण असतात आणि खाण पण असतात. खानामध्ये पहिला बरफ असतो, नंतर मासली असते. त्यांच्या भंडारातून, त्यांच्या गजातून आणि त्यांच्या खानातून मासलीच मासली. परमेश्वराचा आशीर्वाद, कृपा, ज्या कृपेपासून आपण वंचित झालेलो होतो, दूर होतो, म्हणून देवदूताने त्याला संदेश काय दिला, नको, हे कृपा पूर्ण होईल, तुझ्यामुळे कृपा जगात येईल. ज्या कृपेपासून आम्ही दूर होतो, आमच्या जीवनात अंधार होता आणि महत्वाची जबाबदारी मरियम मातेला दिलेली होती. आता लाखो लोक वेलांकडेला गेलेले आहेत. एखाद्याचं बाळ हरवल्यानंतर आई वडिलांना काय वाटणार, नाहीतर आजकाल अपहरण होतच असते. बाळ येशू जेरुसलेमच्या यात्रेला गेल्यानंतर तो तिथे हरवला. तो प्रवास 3 दिवसाचा होता. 3 दिवस जायला, 3 दिवस यायला, मित्राबरोबर असेल, कुटुंबाबरोबर असेल, नातेवाईकाबरोबर असेल, एरंडाला सुद्धा 1.5-2 लाख लोक येतातच नाही का या जत्रेमध्ये, तो कुठे जातो. आणि मग आई जेव्हा आली, तो मंदिरात होता, तेव्हा एक जबाबदारी आई म्हणून तिने काय प्रश्न विचारला, बाळा, तू आमच्याशी असा का वागलास, तू आमच्याशी असा का वागलास. आज किती आई वडील आपल्या मुलाला सांगणार, बाळा मोबाईल तेवढ्या पुरताच, नाहीतर मग डोळे असो दिसणार नाही. रात्रीची वेळ झाल्यानंतर मुलाला आणि मुलीला किती जबाबदार आई वडील प्रश्न विचारणार, एवढा वेळ का घेतला, कुठे होतीस, कुठे होतास. एक जबाबदार आई वडिलांची आज ही महत्वाची भूमिका आहे. रेस्पॉन्सिबल पॅरेंटहुड, शिक्षणासाठी सुद्धा, आध्यात्मिक जीवनासाठी सुद्धा, कॅटेकेशनसाठी सुद्धा, मिसाल घेण्यासाठी सुद्धा. आज रविवारचा दिवस आहे, रविवार पवित्र पाळ मिसालला. मला वाटलं 18 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो, 18 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो, म्हणजे मी वयात आलेला आहे, मला सुद्धा तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे. मला वाटलं चर्चचं एक्सटेन्शन होईल, परंतु ते टेन्शन वाढतच आहे. टेन्शन वाढतच आहे. एक मोठी नैतिक जबाबदारी आहे, परंतु खांद्याला खांदा जोडत नाही असं मला वाटत आहे. आपल्यासाठी आहे, धर्मगुरू येणार, धर्मगुरू जाणार आहे, त्यांचं कर्तव्य, त्यांचं कार्य आपल्यासाठी, परंतु ती जबाबदारी, एक नैतिक जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत का. स्वीकारलेलं आहे का, खूप आहे, खूप केलेलं आहे, खूप करत आहे, परंतु कुठेतरी ते पाणी मुरत आहे. आजचा विषय खूप सुंदर आहे, खूप गहन आहे, खूप महत्वाचा आहे, खूप तिखट सुद्धा आहे. मला पटणार पण आहे, काही गोष्टी पटणार पण नाही. जबाबदारी आहे, कोणाची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडणे हे कर्तव्य आहे. म्हणून मूर्तिमंत उदाहरण मरियम माता आपल्याला दिलेली आहे. या 9 दिवसाच्या महिन्यामध्ये तिच्या जीवनातील पैलू आहेत, व्यक्तिमत्व आहे, टॅलेंट्स आहेत, त्याच्यावरती आपण नवीन चिंतन करणार आहोत. आणि म्हणून आजच्या दिवसाचं वाचन होतं, तो सावकार होता, तो दूरदेशी जाणार होता, त्याने आपल्या कामगारांना बोलावलं, एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000. मराठीमध्ये पैसे, इंग्लिश मध्ये त्याला टॅलेंट्स म्हणतात, पॅरेबल ऑफ टॅलेंट्स. आणि येशू ख्रिस्ताच्या वेळेला टॅलेंट्स फार महत्वाचे होते आणि खूप किमती होते. एक टॅलेंटची किंमत होती 16.5 वर्षाचा पगार, 1 टॅलेंट. आणि मग 16.5 वर्षाचा पगार, मग एकाला 1,000, 2,000, 5,000 दिल्यानंतर किती तुम्ही विचार करा. त्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी दिलेले होते. मला वाटतं त्यावेळेला आपल्याकडे सिटीजन बँक होती नव्हती असं मला वाटतं, म्हणून त्याने ते मातीत पुरले, जबाबदारी सुधारून दिली. मला नको, तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे. आपण बोलतो, मी कसा आहे, मी जबाबदारी स्वीकारण्यासाठी, खांद्याला खांदा देण्यासाठी तयार आहेत का. तुम्ही पेरला नाही ते तुम्ही कापता. उत्तर द्याकडे आपल्याकडे खूप असे उत्तर आहे. ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून तो पैसा व्यासाने गुंतविण्यासाठी, म्हणजेच आपला टॅलेंट, आपला वेळ देवाला, देव धर्माला, धर्मक्रमासाठी देण्यासाठी, जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि ती पेलण्यासाठी, ती सिद्धीस आणि पूर्तीस नेण्यासाठी, पार पाडण्यासाठी आपलं हे पाचारण आहे. आपण मोशेप्रमाणे सांगणार, मी माझं काय, मला कशाला सांगतो, माझं त्यात काय आहे, मी लेखन काय.
आपली जबाबदारी आहे. परमेश्वराने आपल्याला स्नान संस्काराद्वारे त्याच्या प्रेषित कार्यामध्ये पडावून घेतलेला आहे. आपल्याला ती जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडणे आपलं आद्य कर्तव्य आहे. आजचा जो हा विषय आहे, परमेश्वराने आपल्याला ते टॅलेंट दिलेले आहे, ती जबाबदारी दिलेली आहे, ते ज्ञान दिलेलं आहे, ती कृपा दिलेली आहे, तो आशीर्वाद दिलेला आहे. तो मिळवण्याचा आणि तो आहे तो दुसऱ्यांना वाटण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच माझ्या प्रेमाचं परमेश्वराचा शाबास भल्या असा पुत्रा कन्या येईल. हे राज्य तुझ्यासाठी, कारण तू म्हणालेलं स्वर्गाचं राज्य प्रस्थापित केलं नाही त्याचा नुसतं असा माझ्यापासून दूर हो, त्याचं जे आहे ते पण काढून घेण्यात येईल. देवाचं वचन सांगत आहे तू जबाबदारी पार पाडलेली नाहीस. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी, धन्यवादित होण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी, स्वर्ग प्रस्थापित करण्यासाठी, त्याचा अनुभव दुसऱ्यांना देण्यासाठी त्या दयाधनाकडे आणि त्या माऊलीकडे त्यांची विशेष कृपा, मदत आणि आशीर्वाद मागूया.